श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. जय जय रघुवीर समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रिय भक्त हो, आज आपण भक्तिभावाने श्री स्वामी चरित्र सारामृत यातील 11वा अध्याय श्रवण करणार आहोत. स्वामी समर्थांचे चरित्र हे केवळ पुस्तक नसून ते भक्तांच्या जीवनाला दिशा देणारे दिव्य अमृत आहे. या अध्यायामध्ये स्वामींची कृपा, भक्तांवरील प्रेम तसेच श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व अतिशय सुंदररित्या सांगितले आहे. जो भक्त मनापासून स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनातील संकटे हळूहळू दूर होतात आणि मनाला शांती मिळते. भक्त हो, अध्याय ऐकण्यापूर्वी आपल्या मनातील सर्व चिंता बाजूला ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येणारे दयाळू गुरुराय आहेत. असे म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही स्वामींची वाणी आजही लाखो भक्तांना आधार देते. चला तर मग पूर्ण भक्तिभावाने आणि शांत मनाने श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11चे श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले, बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रते करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाई निस्संशय, फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार, निघाले तेथुनी सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवी करी सेवा करीती, जेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नाना, कोणी घालिती नमस्कारा. तेथील सर्व सेवी करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागोन या मधु करी निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले, स्थान पाहुनी आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येतिथे. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसली जपध्यानी, अस्ता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येतिथे. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडूनी गृह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी, येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास, परी तयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेवोनी नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे पडेल तुन्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी, मागोनिया मधुकरी, जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यतिमूर्ती, येवोनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी
निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते जाहले अपूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परता आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णती. दूरदेशीचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी, नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर यती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णती. तया क्षेत्रीचं महिमान केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्यपावन देखोन नगरी बाळाप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळाप्पा होऊनी सेवे करी, स्वहस्ते करील श्रीचाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद, विष्णुशंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत, श्रोते सदा परिसोत, एकादशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत यातील पवित्र 11वा अध्याय अत्यंत भक्तिभावाने श्रवण केला. स्वामी समर्थांच्या दिव्य लीलांचे आणि त्यांच्या अमृतमय उपदेशांचे स्मरण केल्याने मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या अध्यायातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. जीवनात कितीही संकटे आली तरी स्वामींवरील श्रद्धा आणि विश्वास कधीही कमी करू नये. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची प्रत्येक क्षणी काळजी घेत असतात. भक्त हो, स्वामींचे नामस्मरण हेच खरे जीवनाचे आधारस्थान आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जपल्यास मनातील भय, चिंता आणि दुःख हळूहळू दूर होतात. आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान लाभावे. स्वामींची कृपा सदैव आपल्या परिवारावर राहो, हीच चरणी प्रार्थना. जर हा अध्याय आणि पारायण तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमय परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. पुढील अध्यायात पुन्हा भेटूया स्वामींच्या दिव्य नामस्मरणासह. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.